पालक भाजी. तर चला तर मग भाजीला सुरुवात करूया. मी यात घेतलेला आहे 2 कांदे, त्याला बारीक कट करून घेतलेले आहे. 1 टमाटर घेतलेला आहे, त्याला बारीक कट केलेला आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 5-6. याच्यामध्ये कस्तुरी मेथी घेतलेली आहे 1 चम्मच. त्याच्यानंतर अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे, 1 चम्मच धनिया. त्याच्यानंतर 5-6 कळ्या लसूणच्या आणि आल्याचा 1 तुकडा. असं पूर्ण मी मिश्रण करून घेणार आहे फोडणी करायसाठी. मी सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. आता तुम्ही याला 2 मिनिटं पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे. मसाल्यात पाणी घालून केलं तर थोडंसं कसं याला टेस्ट वेगळा येतो आणि पाणी उडायला लागतं. गॅस सुरू करायची, त्याच्यानंतर मीडियम आचवर ठेवायचं भांडं. आणि भांडं तापायला लागलं की याच्यामध्ये मी 2 भांडे यात तेल घालणार आहे. 2 भांडे. तेल छान गरम झालं, हलकं कोमट, खूप कडक तेल नका तापू. हलकं कोमट झालं, खूप कडकडीत तेल झालं की तेल उडायला लागतं, मसाला पण इकडे तिकडे उडायला लागतो. त्याच्यामुळे फक्त हलकं कोमट तेल झालं की मसाला टाकणं सुरू करा. बघा तेल गरम झालेलं आहे थोडं. आता मी मसाला टाकलेला आहे. मसाला तेल सोडेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. मीडियम आचेवर मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता आपण त्याला दुसरी तयारी करूया. आपली फोडणीची तयारी झाली, आता पालक भाजीची तयारी करूया. चला तर मग आता वडी तयार करायला सुरुवात करूया. मी इथे छान प्रकारे पालक चॉप करून घेतलेली आहे बारीक. ही 1 किलोची जोडी होती. मी 1 किलो पूर्ण स्वच्छ करून पालक धुवून आणि बारीक चॉप करून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता 1 वाटी बेसन. बघा मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. मी यात 1 वाटी बेसन टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला होता तो मसाला टाकणार आहे मी 1 चमचा. हे बघा 1 चम्मच मी मसाला टाकणार आहे. आणि याच्यामध्ये 1/2 चम्मच मी आलं लसूणचं पेस्ट वेगळं केलेलं होतं ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार 1/2 चम्मच मिरची पावडर, त्याच्यानंतर 1/2 चमचा हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर 1/2 चमचा हा गरम मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर 1/2 चमचा मी धनेपूड, आपल्या चवीनुसार मीठ घाला. अर्धा चम्मच 1 चम्मच जेवढं लागेल तुम्हाला तेवढं. तर हे मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये. आणि थोडासा अर्धा चम्मच हा ओवा घातलेला आहे. आता पूर्ण हे मिश्रण एकत्र झाल्यानंतर याला पूर्ण एकत्र करायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं, पाणी न घालता, कारण पालकला पाणी सुटतं. त्याच्यामुळे याला असं एक मिश्रण करून घ्यावं, मिक्स करावं. पालकला पूर्ण मसाला सगळा लागलेला पाहिजे आणि बेसन पण. जर का तुम्हाला बेसन कमी पडत असेल तर यात आणखी तुम्ही बेसन घालू शकता. तर मला कमी पडलेलं आहे, मी यात आणखी थोडंसं बेसन घालणार आहे. आणि याला असं छान चुरून घ्यायचं आहे. हातानेच करा, चम्मच वापरू नका, कारण पालक ही तुम्हाला एकजीव करणं खूप गरजेची असते. बघा आता ही पालक पाणी सोडायला लागली, तर आपल्याला यात आणखी थोडं बेसन लागणार आहे. असं पूर्ण एक जीव असं करावं.
आणि कसं आहे, जेवढं तुम्ही हाताने करणार तेवढं तुमचे इंटेन्शन याच्यामध्ये जाईल. कारण तुम्ही मनात काय विचार करताय किंवा एखादी मंत्र जाप करत आहे किंवा तुम्ही कुठलं एखादी स्तोत्र म्हणत आहे, तर ते या जेवणामध्ये येतं. म्हणून तुम्ही हाताने परत याच्यामध्ये अर्ध वाटी बेसन घालत आहे. आता याला घट्ट होईल असा एक लो तयार करून घ्यायचा आहे. मी असं प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटला छान तेल लावून हे मिश्रण पूर्ण याच्यावर थापून घेतलेलं आहे. आता आपण हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. मी बघा लो फ्लेमवर आहे आणि पाणी छान गरम झालेलं आहे. असं मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवायची किंवा कटोरं वगैरे, आणि त्याच्यावर ही प्लेट अशी करून ठेवून घ्यायची आहे आपल्याला, की ती उलटणार नाही. असं ठेवून घ्यायचं आहे आणि याला छान एका भांड्याने झाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला मसाला छान भाजला गेलेला आहे. बघा तुम्ही किती छान भाजला गेलेला. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपल्या चवीनुसार मिरची पावडर, मिरची पूड, त्याच्यानंतर पाव चम्मच हळद, त्याच्यानंतर 1 चमचा धनेपूड, त्याच्यानंतर गरम मसाला घालणार आहे अर्धा चम्मच. मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा मीठ. झालं याच्यात 1 चमचा पाणी घालायचं आहे. हा मसाला थोडा छान शिजायला लागतो. बघा मसाला छान तेल सोडायला लागला. याचा अर्थ आता हा मसाला पूर्ण छानपैकी शिजला. तुमच्या भाजीचा मसाला जेवढा छान शिजणार ना, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. जर का भाजीचा मसाला जर चांगला शिजलेला नसेल ना, तर भाजीला फ्लेवर चांगलं येईल. म्हणून मसाल्याला खूप छान, कधी पण तर्रीच्या भाज्या करताना किंवा मसाल्याच्या भाज्या करताना मसाला हा भाजीचा खूप छान शिजलेला आहे. म्हणून त्याची काळजी घ्यायची की मसाला तुमचा जेवढा छान शिजेल तेवढी छान भाजी होणार. आता आपण याच्यामध्ये घालणार आहे, तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे किंवा ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला. मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि याला आता छान बॉईल होईपर्यंत, एक उकळ येईपर्यंत छान शिजू द्यायचा. एक उकळ आली झाली याच्यामध्ये की मग याच्यामध्ये आपण आताच्या पालक भाजी आपण मिश्रण करून उकडायला ठेवलेलं होतं, त्याच्या वड्या पाडून मग थोडं त्याला सॅलो फ्राय करू आणि नंतर याच्यामध्ये सोडू. मी गॅस लो केलेला आहे. चला तर मग आता आपली वडी बघूया झाली की नाही. बघा छान अशी शिजलेली आहे. त्याला चेक करायचं एखादी स्पून घेऊन त्याच्या दाणेने वगैरे, जर का ते लागून येत असेल तर शिजलेलं नाही आहे. हे बघा छान शिजलेली आहे. आता गॅस आपण बंद करूया आणि हे थंड झालं की भांडं बाहेर काढून घेऊया आपण. बघा छान असं रेडी झालेलं आहे आपलं. आता याचं थंड झालं की आपण वड्या पाडूया. वड्या पाडून झाल्या की मग याला बघा मी अशा वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि थोड्या जाडसरच करायच्या, कारण ह्या जाडसर केल्या की चांगल्या लागतात. आणि आता याला सॅलो फ्राय करायचं. मी याची चव घेऊन बघितली, खूप टेस्टी झालेलं. जर का तुम्हाला नाश्त्यात पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग मी आता भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे. आपण याला हलकं सॅलो फ्राय करून घेऊया. तेल आता थोडं तापलेलं आहे. हलकं कडकडीत झालं की याला हलकं सॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. थोडं
टाकून बघायचं तेल गरम झालं की नाही. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, कारण टाकल्याबरोबर हे वरती यायला लागेल. त्याच्यामुळे आपलं तेल आता थोडं गॅस मिडियम करून घ्यायचं आहे आणि वड्या सोडून ह्या हलक्या सॅलो फ्राय करायच्या आहे. की आपण ते जेव्हा रस्त्यामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये घालतो तेव्हा ह्या विरघळायला नको, म्हणून याला हलकं असं सॅलो फ्राय करायचं. तुम्ही ह्या वड्या नाश्त्यामध्ये पण खाऊ शकता, एखाद्या चटणीसोबत वगैरे ट्राय करू शकता. मुलांच्या टिफिनवर पण देऊ शकता, कारण पालकमध्ये खूप सारं व्हिटॅमिन्स असतात आणि मुलं काय पालक भाजी म्हटली की खात नाही. करून करून आपण काय करतो की पराठे, डाळ भाजी, पकोडे किंवा वडे असं काहीतरी करतो. कधीतरी या वड्या पण तयार करून बघा, छान लागतात. तुम्ही बघा, आता आपल्या वड्या ज्या आहेत मी सॅलो फ्राय करून घेतलेल्या आहे, ह्या छान तळून घेतलेल्या आहे मी. आता याला आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. आता या रस्स्याला छान उकड आलेली आहे. असं कमी आच करून घेणार आहे. पॉवर कमी करून घेतल्यानंतर आता मी ह्या वड्या याच्यामध्ये सोडून घेणार आहे. पाहिजे तेवढ्या तुम्ही वड्या याच्यामध्ये सोडून घ्या, बाकीच्या तुम्ही फक्त सुक्या खायला पण ठेवू शकता. आता याला फक्त 5 मिनिटात एक उकड आली की गॅस बंद करून द्यायचा आहे. मी सगळ्या वड्या यात अर्ध्या वड्या टाकलेल्या, अर्ध्या मुलांना सुक्या खायला आवडतात त्याच्यामुळे मी अर्ध्या सोडून देणार आहे. बघा, ही होती माझी आजची नवीन रेसिपी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. किंवा तुमच्याकडे कोणी नवीन, खूप छान आणि खमंग अशी लागेल ही वडी. बघा, खूप सुंदर झालेली आहे. याला तर्री पण खूप छान आलेली आहे. तुम्ही याला भात, भाजी किंवा भाकरीसोबत किंवा चपात्यांसोबत किंवा पुरीसोबत पण खाऊ शकता, किंवा तुम्ही रोडग्यांसोबत किंवा बिट्ट्यांसोबत पण ट्राय करू शकता भाजीला. आता माझ्याकडे एवढ्या उरलेल्या वड्या आहे. ह्या वड्या तुम्ही अशा पण खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात. लाल चटणीसोबत किंवा टमॅटो सॉससोबत पण खाऊ शकता. बघा किती छान आणि सॉफ्ट झालेले आहे. हा अशा कडक नको व्हायला, फक्त याची काळजी घ्या. बघा, आता एक उकड आलेली आहे. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घालून मला 2 मिनटं फक्त कोथिंबीर मिक्स होईपर्यंत 2 मिनटं बॉईल करून घेणार आहे. बघा, छान अशी खमंग अशी भाजी झालेली आहे. वाव, खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. ही आपली भाजी रेडी झालेली आहे. चला तर मग आता प्लेटिंग करूया आपण. मग सुरुवात करायची जेवण करायला. अशी आपली खमंग अशी भाजी झालेली आहे, छान गरमागरम. आणि वडी पण याच्यासोबत, तुम्ही वडी पण घेतलेली आहे मी, आणि लाल ठेचा. तुम्ही याच्यासोबत लाल ठेच्यासोबत छान असं अमेझिंग असं लागतं, खूप सुंदर. बाय. तुम्हाला आवडल्यास तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब माय चॅनल.